नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचा असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। आणि हा जो सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत यामध्ये पहा, आपण 2016, 2017 आणि 2018 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण स्पष्टीकरणासह असणार आहेत। हा व्हिडिओ फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे। तसेच या व्हिडिओमध्ये पहा, मराठी, भूगोल, इतिहास आणि सामान्य ज्ञान या सर्व जे काही विषय आहेत यावर प्रश्न विचारलेले आहेत। तसेच मित्रांनो, जर आपल्याला PDF डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, मराठी नोकरी। याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करून PDF नोट्स मिळवू शकता अगदी मोफतमध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही? तर पहा, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा नंदुरबार 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याला समुद्र किनारा लागलेला नाही? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4, आसाम राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही। तर मित्रांनो पहा, भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? त्यापैकी महाराष्ट्राला, लक्षात ठेवायचे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे। कशासाठी? महाराष्ट्र राज्यासाठी। आणि भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। पश्चिम किनारपट्टीवरील जे राज्य आहेत पहा, पश्चिम किनारपट्टीवरील राज्य, पश्चिम किनारपट्टी यावर जे येणारे महत्त्वाचे राज्य आहेत ते लक्षात ठेवायचे। तर पहिलं आहे महाराष्ट्र, यानंतरचं आहे पहा गुजरात, यानंतर आहे गोवा आणि तसेच आहे पहा कर्नाटक। हे जे राज्य आहेत हे पश्चिम किनारपट्टीवर येणारे महत्त्वाचे राज्य आहेत। आणि पूर्व किनारपट्टीवरील राज्य देखील लक्षात ठेवायचे आहे। पहा, पूर्व किनारपट्टीवरील येणारे जे काही राज्य आहेत यामध्ये आहे पहा, पहिला ओडिसा, हे जे राज्य आहे पूर्व किनारपट्टीवर आहे। यानंतर आहे पहा आंध्र प्रदेश, लक्षात ठेवायचे, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू हे जे राज्य आहेत हे पूर्व किनारपट्टीवर येणारे राज्य आहेत। तर पहा, यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 आहे, विनाचे नाक चाफेकाळी प्रमाणे सुंदर आहे। तर या वाक्यामध्ये नाक हे डॅश आहे। पहा, नाक हे या वाक्यामध्ये काय म्हणून दिलेलं आहे? हा जो प्रश्न आहे मराठी व्याकरण, लक्षात ठेवायचे, मराठी व्याकरणावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि बीड पोलीस भरती 2017 साठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, नाक हे जे आहे या वाक्यामध्ये उपमेय म्हणून काम करत आहे। तर पहा, उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे तो घटक। पहा, या ठिकाणी आपल्याला नाकाची तुलना करायची आहे म्हणजे नाक हे जे आहे हे उपमेय आहे। यानंतर पहा, यानंतर काय आहे? उपमान। तर उपमान म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे? उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे त्याला उपमान म्हणतात। उपमान म्हणजे तुलना ज्याच्याशी करायची आहे आणि उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे। यामध्ये अजून एक आहे पहा, साम्यवाचक शब्द। तर साम्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा जो घटक आहे त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात। आणि यानंतर आहे साधारण धर्म। तर साधारण धर्म म्हणजे पहा, दोन वस्तूत असणारा जो सारखेपणा किंवा समान गुणधर्म तो दाखवण्यासाठी साधारण धर्म वापरला जातो। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उपमेय, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे। तर पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे, राक्षसमुखी म्हणजे काय? पहा, हा देखील महत्त्वाचा शब्द आहे। राक्षसमुखी म्हणजे काय? मराठी व्याकरण महत्त्वाचा शब्द आहे। आणि हा प्रश्न आपल्याला अहमदनगर 2017 साठी विचारण्यात आला होता। राक्षसमुखी म्हणजे काय? तर राक्षसमुखी म्हणजे पहा, दक्षिणेकडील भाग, त्याला राक्षसमुखी असे देखील म्हटले जाते, दक्षिणेकडील भाग। तर पहा, भारतीय जी संस्कृती आहे यामध्ये कोणतंही शुभ कार्य जर करायचं झालं तर दक्षिण दिशेला पार पडू नये असा संकेत दिला जातो। प्रश्न क्रमांक 4 आहे, शीघ्रतेने व अकस्मात घडून आलेला बदल म्हणजे डॅश होय? पहा, शीघ्रतेने पण अकस्मात घडून आलेला बदल त्याला काय म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, त्याला क्रांती असे म्हटले जाते। तर पहा, तर उत्क्रांती म्हणजे काय? तर पहा, उत्क्रांती म्हणजे असणारा हळूहळू होणारा जो बदल आहे त्याला उत्क्रांती म्हणतात। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना महत्त्वाचा प्रश्न आहे, इतिहास विषय आहे। आणि हा जो प्रश्न आहे हा वाशिम पोलीस भरती 2018 साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे। पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। लक्षात ठेवायचे, राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचा जनक असेही म्हटले जाते। तसेच त्यांनी ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे। कधी? 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 6 आहे, मंडलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? पहा, मंडलेच्या ज्यावेळेस तुरुंगात होते लोकमान्य टिळक त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला होता। त्या ग्रंथाचं नाव आपल्याला काय आहे विचारलं आहे।
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य. तर पहा 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली टिळकांना अटक करण्यात आलं होतं आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील दिलेली होती. तर यानंतर यांना म्यानमार या ठिकाणी म्हणजे म्यानमार या ठिकाणचं जो जेल आहे ते मंडालेचं जेल होतं. पहा मंडालेचं जेल म्यानमार ठिकाणी होतं आणि हे जे जेल आहे या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेमुळे डॅश हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. पहा नंदुरबार जो जिल्हा आहे तो मागासलेला जिल्हा आहे. या ठिकाणचे जे काही आदिवासी आहेत त्यांना आयोडीनचं कमी प्रमाण मिळतं त्यामुळे त्यांना कोणता रोग होण्याचा धोका असतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्यांना गलगंड होण्याचा धोका असतो. हा जो प्रश्न आहे पहा विज्ञानाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला जवळपास सर्व भरतीमध्ये विचारण्यात येणारा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे पहा डेसिबल हे डॅश मोजण्याचे एकक आहे. डेसिबलने काय मोजले जाते? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आवाजाची तीव्रता मोजण्याचं जे एकक आहे त्याला डेसिबल असे म्हणतात. आणि डेसिबल हे जे आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक असून प्रतिध्वनी हे ध्वनीच्या परिवर्तनाचे एक उदाहरण आहे. आणि हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेग वाढतो. लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस हवेतील आर्द्रता वाढली ना त्यावेळेस ध्वनीचा वेग वाढत असतो. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅशचा वापर केला जातो. पहा मतदानाला जी आपल्या बोटावरती शाई लावतात त्या शाईमध्ये कोणता केमिकल म्हणजे कोणता घटक वापरलेला असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सिल्वर नायट्रेट वापरलेलं असतं. कशामध्ये? मतदाराच्या बोटावर जी लावण्यात येणारी शाई असते त्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेटचा उपयोग केला जातो. तर पहा सिल्वर नायट्रेट हे जे आहे हे सर्वात महत्त्वाचं संयुग असून याचा द्रावणांक किती आहे? पहा 214 डिग्रीला याचा द्रावणांक आहे आणि याचा उपयोग कपड्यावर रंगकाम करण्यासाठी देखील केला जातो. आणि सूर्यप्रकाशामुळे याचं जे अपघटन होत असल्याने रंगीत काचेच्या बाटलीत ठेवतात. आणि सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी पहा सिल्वर क्लोराईड हे जे आहे फोटोग्राफिक काच बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 10 आहे बहिष्कृत भारत व मुकनायक ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? कोणते? बहिष्कृत भारत आणि मुकनायक. याचं उत्तर आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत आणि मुकनायक या नावाची वृत्तपत्र सुरू केलेली होती. तर पहा यासोबतच त्यांनी जनता, समता, प्रबुद्ध भारत, मुकनायक पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने आणि बहिष्कृत भारत या पाक्षिकाच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने देखील दिली होती. लक्षात ठेवायचा महत्त्वाचा प्रश्न आहे बहिष्कृत भारत आणि मुकनायक ही जी वृत्तपत्र आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्र आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? कोणती? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही जी संकल्पना आहे ही कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मेक इन इंडिया कार्यक्रमाशी संबंधित आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 12 आहे अवॅक्स ही एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेली आहे? कोणती? अवॅक्स AWACS ही जी एअरबॉर्न कंट्रोल सिस्टीम आहे ही भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 इस्रायल या देशाकडून. तर पहा अवॅक्स ही जी आहे एक हवाई टेहळणी प्रणाली आहे. तर या प्रणालीद्वारे शत्रूचं ड्रोन, फायटर विमान, मिसाईल याची जी जलद गती आहे ती आपल्याला शोधता येते. पर्याय क्रमांक 4 इस्रायल देशाकडून विकत घेतलेली ही सिस्टीम आहे. प्रश्न क्रमांक पहा 13 आहे निश्चय या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा निश्चय हा जो क्रियाविशेषण अव्यय आहे याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सामासिक शब्द आहे. तर लक्षात ठेवायचे सामासिक किंवा समासघटित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर यामध्ये पहा संस्कृत किंवा फारसी जे उपसर्ग लागून बनलेले अव्ययभाव समास असतात. प्रश्न क्रमांक 14 आहे पहा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य परत एकदा पाहायचं आहे. वाक्य पहा तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर पहा यामध्ये आणि व आणि शिवाय लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला आणि हा शब्द आलेला आहे. यामध्येच पहा आणि व आणि शिवाय ह्यांसारखी ज्या वेळेस उभयान्वयी अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडत असतात किंवा त्यांची जोडणी किंवा त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करत असतात ही अव्यय पहिल्या विधानामध्ये अधिक भर घालतात म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे देखील म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो व्याख्या परत एकदा ऐकायची आहे. असे वाक्य ज्या वाक्यामध्ये आणि व आणि शिवाय यासारखे जे उभयान्वयी अव्यय असतात आणि ते दोन वाक्यांना एकत्र करण्याचं काम करतात आणि ते पहिल्या विधानात अधिक भर घालत असतात म्हणून त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा
शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. अधोरेखित शब्दाची विभक्ती प्रत्यय ओळखायचा आहे. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे मुलांना आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 चतुर्थी एक वचन विभक्ती आहे. तर पहा चतुर्थी एक विभक्तीमध्ये पहा स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय लावलेले असतात, म्हणून मुलांना हा अप्रत्यक्ष कर्म आहे. लक्षात ठेवायचे मुलांना हे जे आहे अप्रत्यक्ष कर्म आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 16 आहे जननी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे. पहा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द दिलेला आहे आपल्याला जननी आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 जनक. याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जननी. तर जननी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो आई माता. लक्षात ठेवायचं आहे आई आणि माता हा आणि माऊली हा त्याचा समानार्थी शब्द होतो. आणि जनक या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा जनक या शब्दाचा समानार्थी शब्द वडील सोबतच बाप आणि पिता हे जे आहे ते समानार्थी असणारे शब्द आहेत. आणि जननीचा विरुद्ध लिंगी शब्द आहे जनक. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. तर पहा आपला पहिला प्रश्न आहे जळगाव जिल्ह्याची सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती होतं. कधी 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याचं जळगाव जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 925 एवढं. तर पहा जळगाव या जिल्ह्याचं 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर जे आहे ते 925 आहे. तर महाराष्ट्र राज्याचं स्त्री पुरुष प्रमाण हे 929 आहे. लक्षात ठेवायचे 929 आहे महाराष्ट्र राज्याचं. आणि अनुकूल स्त्री पुरुष प्रमाणाबाबत महाराष्ट्राचा देशात 22वा क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचे 929 स्त्री पुरुष प्रमाण आहे महाराष्ट्राचं आणि यादीमध्ये 22वा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 2 आहे मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धामध्ये आपल्या उजव्या बाजूस वळतात त्यांना डॅश असे म्हटलं जातं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वारे त्यांना असं म्हटलं जातं. तर पहा नैऋत्य मान्सून वारे हे जे आहे ते जून ते सप्टेंबर या काळात वाहत असतात. कधी पहा जून ते सप्टेंबर या काळामध्ये नैऋत्य मान्सून वारे वाहत असतात आणि हे जे वारे आहेत ते उष्णकटिबंधीय महासागरावरून वाहत असल्यामुळे त्यांच्यात बाष्प हे अधिक प्रमाणात असतं आणि याच वाऱ्यामुळे भारतामध्ये देखील पाऊस पडतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा राधानगरी धरण डॅश नदीवर बांधण्यात आले आहे. कोणतं राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भोगावती नदीवरती राधानगरी धरण बांधण्यात आलेलं आहे. आणि या राधानगरी धरणाचं काम जे आहे ते 1908 मध्ये सुरू झालेलं होतं. लक्षात ठेवायचं 1908 मध्ये राधानगरी धरणाचं काम सुरू झालं होतं आणि हे जे धरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण आहे. भोगावती राधानगरी धरण आहे जिल्हा आहे पहा कोल्हापूर. लक्षात ठेवायचं आहे आणि भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी विद्युत केंद्र आहेत आणि कोणते विद्युत केंद्र आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. कोणत्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी. तर पहा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. कशामध्ये औष्णिक विद्युत केंद्र जे आहे यामध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त वीज निर्मिती याच केंद्रामध्ये केली जाते. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 विदर्भामध्ये सर्वात जास्त कापूस पिकवला जातो. म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचं जे क्षेत्र आहे ते विदर्भात असून यवतमाळ अकोला अमरावती वाशिम आणि बुलढाणा धुळे जळगाव नांदेड हे जे कापूस उत्पादनात असणारे अग्रेसर काही जिल्हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे खालीलपैकी कोणता सागरी बीच म्हणजेच किनारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 किहीम हा जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात असणारा बीच आहे आणि याच समुद्र किनाऱ्याला देखील पक्षी निरीक्षकांचा नंदनवन देखील म्हटलं जातं. कशाला किहीम समुद्र किनाऱ्याला. प्रश्न क्रमांक 7 आहे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळालेला आहे. महाराष्ट्रातील म्हणजे भारतातील पहिला पर्यटन जिल्हा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा असणारा मान मिळालेला आहे. तर पहा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग. भारतातील पहिला कार्बन मुक्त जिल्हा लक्षात ठेवायचे कार्बन मुक्त जिल्हा तो जो आहे तो आहे माजुली हा जिल्हा आहे आणि हा याचं राज्य आहे आसाम. भारतातील पहिला हगंदारी मुक्त जिल्हा जो आहे तो नदिया आहे तो आहे पश्चिम बंगालमध्ये हगंदारी मुक्त जिल्हा नदिया. आणि भारतातील पहिले हरित शहर जे आहे ते आहे आगरताळा त्रिपुरा या ठिकाणचं. लक्षात ठेवायचे महत्त्वाचे प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 8 आहे पालघर जिल्ह्यातील डॅश हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सातपाटी. हे जे आहे हे पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचं मत्स्य व्यवसायाचं प्रमुख केंद्र आहे. तर पहा सातपाटी हे जे आहे पश्चिम किनारपट्टीवरील एक प्रमुख मासेमारी केंद्र आहे. तसेच मुंबईच्या उत्तरेला 80 किलोमीटर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील हरिहरेश्वर. तर पहा हरिहरेश्वर हे जे आहे हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे आणि या गावाभोवती 3 टेकड्या वसलेल्या आहेत. आणि ह्या 3 टेकड्या कोणकोणत्या आहेत लक्षात ठेवायचे पहा. पहिला आहे हरिहरेश्वर, दुसरा आहे पहा हर्षीनाचल आणि तिसरा आहे पहा पुष्पाद्री. हे जे 3 डोंगर आहेत हे 3 डोंगराच्या मध्ये हे गाव वसलेलं आहे. आणि सावित्री नदी हरिहर मधून वाहून जात अरबी समुद्राला देखील मिळत आहे. कोणती आहे? सावित्री नदी हरिहरेश्वर मधून जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळत आहे. आणि हा जो आहे किनारा समुद्र किनारा महत्त्वाचा आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. कधी झालेली आहे? 1 मे 1981 साली. पहा 1 मे 1981 साली रत्नागिरी जिल्ह्यामधून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. आणि याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्याच्या विभाजनामधून जालनाची देखील निर्मिती करण्यात आलेली आहे. पहा औरंगाबादमधून जालना हा वेगळा झाला होता आणि रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग हा वेगळा झाला होता 1 मे 1981 साली. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते. कोणती अहिराणी भाषा? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्रामध्ये ही भाषा महत्त्वाची आहे आणि बोलली जाते. पहा आणि ही जी भाषा आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रालाच खानदेश या नावाने देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवायचे खानदेश जरी पर्यायात आलं तरी उत्तर खानदेश लिहायचं आहे. उत्तर महाराष्ट्र आलं तर उत्तर महाराष्ट्र. पर्याय दोन्ही सेम आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे. पहा कुरुक्षेत्र हे जे आहे हे कोणत्या शहरात म्हणजे कोणत्या राज्यात आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र येत आहे. लक्षात ठेवायचे महाभारतातील कुरुक्षेत्र हे जे रणांगण आहे हे सध्या हरियाणा राज्यात आहे. तसेच चंदीगड हे जे आहे हरियाणा राज्याची राजधानी आहे. आणि हरियाणा राज्याची जी स्थापना आहे ती 1 नोव्हेंबर 1966 रोजी झालेली आहे. कधी? हरियाणाची स्थापना पहा 1 नोव्हेंबर 1966 रोजी हरियाणाची स्थापना झाली आहे. आणि हरियाणाची जी राजधानी आहे ती आहे पहा चंदीगड. पंजाबची राजधानी देखील आहे मित्रांनो चंदीगड. लक्षात ठेवायचे. प्रश्न क्रमांक 13 आहे डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. पहा सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह आणि सूर्यमालेतील सर्वात लहान असणारा ग्रह कोणता आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुध हा जो ग्रह आहे सूर्यात सर्वात जवळचा आहे आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर पहा बुध हा जो आहे सूर्याच्या सर्वात जवळचा असून सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. त्यामुळे तो सहजासहजी पाहता येत नाही. म्हणून सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर बुध या ग्रहाला आपल्याला पाहता येतं. आणि बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही. सर्वात उष्ण ग्रह देखील मानला जातो. सूर्याच्या नंतरचा सर्वात उष्ण ग्रह आहे बुध. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते. कशाचं? साखरेचं भंडार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेशला साखरेचं भंडार या नावाने देखील ओळखलं जातं. तर पहा तसेच ऊसाच्या क्षेत्राबाबतीत उत्तर प्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. पण साखरेच्या उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागत आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे गडचिरोली जिल्ह्याच्या महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो. पहा गडचिरोलीचा हा जो जिल्हा आहे याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 5वा क्रमांक लागतो गडचिरोलीचा. तर पहा गडचिरोली हा जो जिल्हा आहे महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा म्हणून देखील ओळखला जातं. आणि याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 14,412 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये हा महाराष्ट्रात 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मछलीपट्टणम या ठिकाणी पाऊस पडत असतो. तर पहा उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणारे जे वारे आहेत हे मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये वाहतात. ते वारे जे आहेत ते कोरडे असतात. मात्र बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र प्रदेश व तामिळनाडू याच्या किनारी भागामध्ये काही काळ पाऊस पडतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे मछलीपट्टणम. प्रश्न क्रमांक 17 आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 हरिसाल. हे जे आहे हे महाराष्ट्र राज्यातील पहिलं स्मार्ट विलेज या नावाने देखील ओळखलं जातं.
आणि हरिसाल हे जे गाव आहे हे आहे अमरावती. लक्षात ठेवायचं आहे, अमरावती जिल्ह्यात हे गाव आहे. आणि हे गाव निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे या गावामध्ये कुपोषणाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तसेच हे गाव महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीने संयुक्तपणे दत्तक घेतलेलं गाव देखील आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गंगा नदी जी आहे ती भारतातील सर्वात लांब नदी आहे. पहा, गंगा ही पूर्ववाहिनी नदी असून गंगा नदीचा उगम जो आहे तो हिमालयात गंगोत्री या ठिकाणी होत आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, गंगा नदीचा उगम कोठे आहे? हिमालयात गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम आहे. तसेच यमुना, कोसी, गंडकी, घागरा, चंबळ, बेटवा आणि शारदा या ज्या नद्या आहेत या गंगा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. आणि गंगा नदीची जी लांबी आहे ती आहे पहा 2510 किलोमीटर एवढी लांबी आहे. आणि ही जी नदी आहे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, लॉयड मेटल्स कंपनीने कोणत्या तालुक्यात लोह खनिज उत्खनन सुरू केलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एटापल्ली या ठिकाणी लॉयड मेटल्स या कंपनीने लोह खनिज उत्खननास म्हणजे खोदकाम करण्यास सुरुवात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात हिमरू शालींचे उत्पादन कोणत्या शहरात होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगाबाद या शहरामध्ये महाराष्ट्रात हिमरू शालीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तसेच औरंगाबाद हे जे आहे पैठण्या व शालू यासाठी प्रसिद्ध शहर आहे. सोलापूर जे शहर आहे ते आहे पहा चादरींसाठी प्रसिद्ध आहे. आणि पितांबर व पैठणीसाठी येवले म्हणजे नाशिक हे देखील प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि संत्रा उत्पादनासाठी नागपूर हे प्रसिद्ध शहर आहे. पण हिमरू शालींसाठी औरंगाबाद पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. आपला प्रश्न पहिला आहे, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी खालीलपैकी कोणती आहे? पहा, भूगोलाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा बीड पोलीस भरती 2016 साठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सातपुडा पर्वत रांगातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तापी नदी ही सातपुडा पर्वतामधील प्रमुख नदी आहे. तर पहा, भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नदी असून तिची जी लांबी आहे 724 किलोमीटर आहे. कशाची? तापी नदीची लांबी जी आहे ती 724 किलोमीटर एवढी आहे. मध्य प्रदेशमध्ये बैतूलमध्ये मुलताई डोंगर या रांगामध्ये ती उगम पावते. पहा, तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावत आहे? मध्य प्रदेश राज्य आहे, बैतूल हे ठिकाण आहे, त्यातील मुलताई डोंगर या रांगामध्ये तापी नदीचा उगम आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील पहिले सोने शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिला सोन्याचा शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना आहे. तर भारतातील पहिला तसेच आशिया खंडातील पहिला सर्वात मोठा सोन्याचा शुद्धीकरण कारखाना असून तो मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पहा, ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजेच कोठे आहे? कोणाचा? ब्रह्मदेशचा थिबा राजा याचा राजवाडा महाराष्ट्रात आहे, तो कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, रत्नागिरी या ठिकाणी. तर पहा, ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा जो आहे तो म्यानमार देशाला ब्रह्मदेश म्हणत होते. आणि या देशाचा थिबा राजा जो होता त्याचा जो राजवाडा आहे थिबा पॅलेस तो रत्नागिरी या ठिकाणी आहे. आणि तो प्रसिद्ध थिबा पॅलेस म्हणून देखील ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 आहे, ती नेहमी लवकर उठते या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. पहा, ती नेहमी लवकर उठते याचं उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 4, रीती वर्तमान काळ आहे. ती नेहमी लवकर उठते काळ आहे रीती वर्तमान काळ. तर पहा, रीती वर्तमान काळ म्हणजे काय? तर तो नेहमी लवकर उठतो किंवा ती नेहमी लवकर उठते ही जी क्रिया आहे ही सवय आहे आणि ही दैनंदिन होणारी क्रिया आहे, म्हणून तिला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5 आहे, पहा, 61 ते 70 या संख्यांमध्ये येणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती आहे? पहा मित्रांनो, गणितावरील प्रश्न आहे पण हा वन लाइनर क्वेश्चन म्हणून देखील घेण्यात येत आहे. 61 ते 70 या संख्यामध्ये येणारे समसंख्यांची बेरीज. तर पहा, या ठिकाणी आपल्याला समसंख्या म्हणजे काय आधी हे ओळखून घ्यायला पाहिजे. 61 ते 70 मधल्या तर पहा 62, 64, 66, 68 आणि 70 ह्या एकूण 5 संख्या आहेत 61 ते 70च्या दरम्यान समसंख्या. आणि यांची जर आपण बेरीज केली तर त्यावेळेस येणारं उत्तर हे आपलं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 330 हे उत्तर योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. हार्दिकची आई व ऋषिकेशची आई यांचं नातं आपल्याला ओळखायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे नातेसंबंधातील. प्रश्न एक वेळा परत एकदा समजून घ्या. ऋषिकेश हा जो आहे हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. तर हार्दिकची आई आणि ऋषिकेशची आई यांचं आपल्याला नातं ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्यांचं नातं जे आहे ते ननंद वैरी नातं असणार आहे. पहा,
ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे, म्हणजेच ऋषिकेशची आई म्हणजे हार्दिकची जी आत्या आहे ही हार्दिकच्या वडिलांची बहीण असणार आहे, म्हणजेच ननंद, आणि दोघींचं नातं असणार आहे ननंद वहिनी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कोणता भाजी भाकरी हा शब्द दिलेला आहे, कोणत्या समासाचं उदाहरण आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 समाहार द्वंद्व समास आहे भाजी भाकरी हा शब्द. तर पहा यातील जो पदाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश त्यामध्ये केला आहे, म्हणजे त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ती गाणे म्हणते प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. पहा ती गाणी म्हणते, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सकर्मक कर्तरी प्रयोग आहे ती गाणे म्हणते. तर यामध्ये पहा वरील जे वाक्य दिलं आहे या वाक्यामध्ये क्रियापद जे दिलं आहे ते कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत आहे, म्हणून तो कर्तरी प्रयोग होतो. तसेच वाक्यामध्ये गाणे हे जे आहे कर्म म्हणून दाखवले आहे, म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग होत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, पहा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल चळवळीचे उद्दिष्ट काय होते? पहा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जी चळवळ झाली ह्या चळवळीचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण याचं उद्दिष्ट होतं. तर पहा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही जागतिक मानवी हक्क संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना ही 1961 मध्ये झाली आहे. पहा 1961 मध्ये या संघटनेची स्थापना झाली असून याचं जे हेडक्वार्टर आहे ते लंडन या ठिकाणी आहे. पहा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? लंडन या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या शहरात राबवली गेली होती? कोणती ऑपरेशन ब्लू स्टार? महत्वाचा प्रश्न मित्रांनो असणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमृतसर या शहरामध्ये राबवण्यात आली होती ऑपरेशन ब्लू स्टार. तर पहा 1986 साली, लक्षात ठेवायचं 1986 साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेले काही दहशतवादी होते, त्यांच्या विरोधात भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम राबवलेली होती. प्रश्न क्रमांक 11 आहे, लिओनेल मेस्सी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? लिओनेल मेस्सी, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 फुटबॉल खेळाशी संबंधित आहे लिओनेल मेस्सी. आणि लिओनेल मेस्सी हा जो आहे हा काही दिवसापूर्वी अर्जेंटिना देशाचा फुटबॉलपटू होता, तर तो स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून देखील खेळत होता. जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान देखील त्यांनी मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणतं किर्लोस्कर वाडी ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सांगली या ठिकाणी किर्लोस्कर वाडी ठिकाण आहे. सांगली या ठिकाणी आहे. तर पहा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी अवजारे व इंजिन याचा कारखाना काढला होता. कधी? 1910 साली कारखाना काढलेला आहे. आणि हा जो कारखाना आहे या ठिकाणी काय काय होत होतं पहा, शेतीची अवजारे आणि ऑइल इंजिन्स म्हणजे इंजिन याचा कारखाना काढला होता. प्रश्न क्रमांक 13 आहे, पहा कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवे दिसतात? पहा झाडाची पानं हिरवं दिसण्याचं महत्त्वाचं द्रव्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 क्लोरोफिल, यामुळे झाडाची पाने हिरवे दिसत असतात. तर पहा वर्णलौकातील जे हरित लौकांमध्ये क्लोरोफिल असते त्यामुळे झाडाची जी पाने आहेत ती हिरवे दिसतात. आणि वर्णलौकातील या रंगद्रव्यामुळे भगवा रंग आणि झॅथोफिल रंगद्रव्यामुळे पिवळा रंग प्राप्त होत असतो. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेमध्ये रबर डॅश सोबत मिसळला जातो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गंधकासोबत रबर मिसळला जातो. कधी? ज्यावेळेस रबराचं वल्कनायझेशन करायचं असतं. तर पहा वल्कनायझेशन ही जी एक रासायनिक प्रक्रिया आहे यामध्ये गंधक वापरून नैसर्गिक रबराचे अधिक उपयोगी साहित्यामध्ये रूपांतर केलं जातं. आणि वल्कनायझेशन प्रक्रिया संबंधामध्ये म्हणजे पहा प्रक्रियेच्या नंतर रबर हा त्याच्या गुणधर्माबाबत सुधारित असतो, त्यामुळे गंधक हा मिसळला जातो. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 15 आहे, पहा हवेमध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? पहा महत्वाचा प्रश्न आहे, हवेतील ऑक्सिजनचं वायूचं प्रमाण किती टक्के आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 21% हवेमध्ये ऑक्सिजन असतो. लक्षात ठेवायचं आहे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% आहे. तर पहा हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त असून ते किती आहे? 78% जे आहे ते नायट्रोजन आहे. 21% आहे पहा मित्रांनो ऑक्सिजन हा घटक आहे. मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी दररोज याच पद्धतीने अशाच पद्धतीने आपण टेस्ट घेऊन येत आहेत.
तसेच मित्रांनो आपलं मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे. तर टेलिग्राम चॅनल जे आहे याच्या लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलवर आपल्याला सर्व प्रकारच्या PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.